नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा व तालुका क्रीडा संकुलातील मैदानांचा वापर धार्मिक किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी न करण्याची मागणी। चिमठाणे येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे ग्रामस्थांना 1100 रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्न। सेवानिवृत्तीपूर्वी व निवृत्तीनंतर छळणाऱ्या एसटी महामंडळातील दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा। कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थिनींतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा। आणि मंजूर लेआउटमधील अर्धा प्लॉट खरेदी खत नोंदणी करून घेण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा व तालुका क्रीडा संकुलातील मैदानाचा वापर धार्मिक किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी करू नये या मागणीसाठी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। जिल्हा व तालुका क्रीडा संकुलातील मैदानांचा वापर धार्मिक किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी करू नये या मागणीसाठी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व मैदाने विशेषतः तालुका क्रीडा संकुल गरुड मैदान येथे जिल्ह्यातील अनेक खेळाडू दररोज नियमित विविध खेळांचा सराव व प्रशिक्षण घेत असतात। ही मैदाने सुव्यवस्थित व दर्जेदार राखीव ठेवणे हे खेळाच्या दृष्टीने आवश्यक आहे। या कामासाठी खेळाडू, प्रशिक्षक व संबंधित अधिकारी सातत्याने प्रयत्नशील असतात। मात्र या क्रीडा मैदानांचा वापर धार्मिक किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी करण्यात येत आहे। त्यामुळे मैदानांवरील गवत, क्रीडा संरचना व पायाभूत सुविधा यांना नुकसान पोहोचते। तसेच कार्यक्रमानंतर मुख्यत्वे मैदान खेळांसाठी वापरता येण्यास दीर्घकालीन अवधी लागतो। मैदानाची दुरुस्ती, व्यवस्थापन यासाठी अतिरिक्त खर्च व वेळेचा अपव्यय होतो। तसेच सुमारे 500 ते 600 खेळाडू सरावापासून वंचित राहतात। म्हणून जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व मैदाने विशेषतः तालुका क्रीडा संकुल गरुड मैदान यापुढे कोणत्याही प्रकारचे धार्मिक किंवा इतर अशा खेळबाह्य सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरास देऊ नये याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रसंगी धुळे जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर महेश गुगरी, सचिव पंढरीनाथ बडगुजर, अनिल संचेती, संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, हेमंत मराठे, दिनेश पाटील, जितेंद्र ठाकरे, संदीप नाथन, निखिल मोरे आदी उपस्थित होते। तालुका क्रीडा मैदानावर, क्रीडा संकुलामध्ये म्हणजे गरुड मैदानावर धुळ्यातील एका संस्थेने सालाबदाप्रमाणे दहीहंडीचा उत्सव केलेला साजरा करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितल्याची गोष्ट आम्हाला कळली। धुळे जिल्हा क्रीडा महासंघाने आज त्या संदर्भामध्ये एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलं। तसंच माननीय आमदार अनुभव अग्रवाल यांनाही काल आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। हे जे क्रीडा संकुल आहे, गरुड मैदान आहे, याच्यामध्ये खो खोची मैदानं आहेत 3, त्यानंतर कबड्डीचं आहे, व्हॉलीबॉलचं आहे, हँडबॉलचं आहे, बॉक्सिंगचं आहे आणि दहीहंडीचा उत्सव तिथे साजरा केल्याने तिथे अनेक खड्डे, स्टेज लावलं जातं, तिथे खड्डे पडले जातात आणि आमचं मैदान खराब होतं। हे खराब झालेलं मैदान त्यानंतर दुरुस्तीला जवळपास 2 ते 3 महिने लागतात, कारण खो खोचे अगदी बारीक बारीक वाळूसुद्धा तिथून काढावी लागते कबड्डी आणि खो खोच्या मैदानांमधून। आणि मग नंतर हे खेळाडू सरावापासूनही वंचित राहतात आणि बरेचसे खेळाडू खेळच सोडून देतात नंतर। त्यामुळे असं होऊ नये म्हणून आम्ही प्रशासनाला अशी विनंती केली की दहीहंडीसाठी वेगळ्या मैदानाची पर्यायी सोय आपण करून द्या आणि हे जे मैदान आहे या मैदानाला कुठल्याही प्रकारचा धक्का या संदर्भामध्ये लागता कामा नये। आणि शासनाचा GR सुद्धा असा आहे की क्रीडा संकुलातील जागेचा वापर हा फक्त क्रीडेच्या खेळांसाठीच केला जावा, इतर राजकीय, धार्मिक किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमांसाठी उपक्रमांसाठी करण्यात येऊ नये। त्याचा GR पण आम्ही शासनाकडे तो जोडलेला आहे। हेच आशयाचं पत्र आम्ही माननीय क्रीडा मंत्र्यांना सुद्धा पाठवणार आहोत, क्रीडा अधिकाऱ्यांना सुद्धा हे पत्र कालच दिलेलं आहे आणि आमच्या या मागणीचा सकारात्मक विचार करू असं माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे स्वर्गीय नीलकंठ धर्मा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिमठाणे ग्रामस्थांना 1100 रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे स्वर्गीय नीलकंठ धर्मा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त 1100 रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। तेऊर येथे प्रत्येक महादेव भक्तांना जाणे शक्य होत नाही, म्हणून स्वर्गीय नीलकंठ पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून
सदर रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माजी सैनिक सोनू फौजी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय निळकंठ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चिमठाणे ग्रामस्थांना 1100 रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले। चिमठाणे येथील सूर्यवंशी परिवारातील आयोजक हिराबाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, हरिभक्त परायण गोपाल महाराज यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय निळकंठ धर्मा पाटील, पत्रकार स्वर्गीय धनंजय सूर्यवंशी, पुष्पाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी, कोमल फौजी, भटू फौजी, सुनील फौजी, हिराबाई पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण वाडिले, प्रवीण शिंपी यांच्यासह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री निळकंठ धर्मा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त रुद्राक्ष वाटप 1100 रुद्राक्ष वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे। याचा उद्देश माझा एक होता, लोक शिववर जात होते, शिववरून रुद्राक्ष नव्हतं, पण माझं एक स्वप्न होतं, वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त आपण रुद्राक्ष वाटप हा कार्यक्रम करणार होतो। तो सक्सेस झाला आईने किंवा मोठ्या भावाने आणि मीने। हा उपक्रम कैलासवासी निळकंठ धर्मा पाटील, कैलासवासी आमची बहीण होती पुष्पाताई यांच्या निमित्ताने पत्रकार धनंजय सूर्यवंशी हा तालुक्यात फेमस होता, याच्या पुण्यतिथीनं त्याने वावर आपलं मंदिराला जागा आईने दिली, वडिलांची जागा होती ते आम्ही मंदिरासाठी अर्पण केलं। दुसरं आमचा उद्देश आहे की लोक दूर जाता धार्मिक क्षेत्रांमध्ये पाणी टाकण्या ठिकाणी आणि कामांसाठी आम्ही स्वतः होऊन आमची स्वतःची जागा दिली आणि तिथं आम्ही छोटंसं शिवालय उभं केलं। कोणाकडून न देणगी घेता न पैसे घेता आम्ही स्वतःहून खर्च केलेला। आईने आम्ही आमच्या कुटुंब सूर्यवंशी परिवाराने हा पूर्ण कार्यक्रम राबवतो आहे। जसा आमचा कार्यक्रम होतो आहे सूर्यवंशी परिवार कायमस्वरूपी चिमठाणे गावामध्ये ऋणी राहणार आहे, असाच कार्यक्रम कायमस्वरूपी आम्ही राबवणार आहे। रुद्राक्ष वाटपला आम्ही 1 रुपया कोणाकडून घेणार नाही आणि घेऊ शकणार नाही। रुद्राक्ष वाटप आमचा फक्त फ्रीमध्येच ठेवणार आहे आणि फ्रीमध्येच राहणार आहे। चिमठाणे या ठिकाणी कैलासवासी निळकंठ धर्मा पाटील यांच्या त्यांची पुण्यतिथी निमित्ताने राजू पाटील यांनी हा रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे। खरं तर त्यांच्या वडिलांचं जे स्वप्न आहे ते आज खरोखर साक्षात होत आहे। त्या निमित्ताने मी आजी माजी सैनिकांना, त्यांच्या परिवाराला व निळकंठेश्वर महादेव यांना चांगली प्रेरणा देव हीच अपेक्षा करतो। सेवानिवृत्तीच्या वर्षभराच्या आधीपासून आणि निवृत्तीनंतर देखील आर्थिक मानसिकरित्या छळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भूषण शिरसाट आणि विशाल साळुंखे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी विनायक चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। सेवानिवृत्तीच्या वर्षभराच्या आधीपासून आणि निवृत्तीनंतर देखील आर्थिक मानसिकरित्या छळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या भूषण शिरसाट आणि विशाल साळुंखे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही तर स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करेल असा इशारा एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी विनायक दामोदर चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। विनायक चौधरी यांनी माहिती देताना सांगितले की दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी एसटी महामंडळातील लिपिक पदावरून नियत वयोमानानुसार मी सेवानिवृत्त झालो। 37 वर्ष 4 महिने सेवा केली असून या काळात कामकाज व्यवस्थितरित्या पूर्ण केले, परंतु निवृत्ती आधी आणि निवृत्तीनंतर महामंडळातील काहींनी माझा छळ केला असा आरोप चौधरींनी केला। त्यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 12/9/2023 रोजी कोणताही कर्मचारी कमी झालेला नसताना प्रवास भत्ता, बिलाची कामे आणि इतर कामे मला वाढवण्यात आली। दिनांक 13/5/2024 रोजी पुन्हा सूडबुद्धीने हेतू पुरस्कार काम वाढवण्यात आले, ती कामे मी केलीच। 11 ऑक्टोबर 2024 रोजी पुन्हा सूडबुद्धीने न लागणारी माहिती, प्रवास भत्ता, बिलाविषयी 1 वर्षाची माहिती काढण्यास सांगितली। ही माहिती एका दिवसात पाहिजे असे म्हणत माझ्याशी वाद घातला। त्यानंतर मी 55 दिवसांच्या वैद्यकीय रजेवर असताना माझ्या विरुद्ध खोटी एकतर्फी चौकशी करून वरिष्ठ लिपिक योगेश भोई यांनी मोबाईलवर संक्षिप्त आरोपपत्र पाठवले आणि 2 दिवसात उत्तर द्यावे असे व्हॉट्सअपद्वारे कळवले। आजारी असल्याने या आरोपपत्राचा खुलासा करू शकलो नाही। मला बचावाची संधी न देता 6,222 रुपये माझ्या पगारातून वसूल करण्यात आले। याबाबत विभाग नियंत्रकांकडे तक्रार आणि अपील केले, परंतु ते फेटाळण्यात आले। या त्रासामुळे माझी प्रकृती खराब होऊ लागली, मला वारंवार रजा घ्यावी लागली। या रजेमुळे 3 लाखांचे आर्थिक नुकसान झाले। दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी विभाग नियंत्रकांना पुराव्यानिशी भूषण शिरसाट, विशाल साळुंखे यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली, परंतु 24 मार्च 2025
समजला तक्रारी अर्जात तथ्य नसल्याने हा अर्ज चौकशीअंती दप्तरी दाखल करण्यात आल्याचे सांगितले। या छळाबाबत मुंबईचे परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, सुरक्षा दक्षता अधिकारी, कामगार अधिकारी, धुळ्याचे विभाग नियंत्रक, धुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना संबंधितांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले, परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। सेवानिवृत्तीनंतर देखील मानसिक छळ आणि आर्थिक नुकसान सुरू ठेवण्यात आले, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली असून गुन्हा दाखल न झाल्यास 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे। दामोदर चौधरी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लिपिक म्हणून कार्यरत होतो। मी एप्रिल 25मध्ये रिटायर झालो। माझ्यावर सर्व्हिसमध्ये असताना खूपच अन्याय, माझी मानसिक छळवणूक, माझे आर्थिक नुकसान केले। याच्यावर देखील श्री भूषण शिरसाट व विशाल साळुंके हे थांबले नाही, तर त्यांनी माझ्या पैशाचा अपहार देखील केलेला आहे। माझे 7,500 रुपये इन्कम टॅक्सचे कपात केले आणि 384 रुपयाने भरणा कमी केला, म्हणजे जो मला रिफंड मिळणारा होता। तर अशा प्रकारे ते नेहमीच माझा ड्युटीवर असताना याबाबत मी पूर्वी तक्रारी देखील विभाग नियंत्रक साहेब, MD साहेब, कलेक्टर, SP साहेब यांच्याकडे देखील केलेल्या आहेत, तरी आजपर्यंत मला कुठेही न्याय मिळालेला नाही। तरी तुम्ही कृपया मला न्याय मिळवून द्यावा ही माझ्यातर्फे विनंती करतो। आणि तुम्ही 15 ऑगस्टला आत्मदहनचं देखील पत्र दिलेलं आहे। IPC कलम आपलं 166, 409, 355, 420, 171, 498 यांच्यावर गुन्हा न दाखल झाल्यास मी आत्मदहन करेल 15 ऑगस्टला। मी असं पत्र मी सर्व पोलीस स्टेशनला, आपलं सिटी पोलीस स्टेशन, SP साहेब, कलेक्टर साहेब, IG आणि आमचे वरिष्ठ विभाग नियंत्रक आणि वरिष्ठ मुंबई येथील MD वगैरे यांना देखील दिलेले आहे। रक्षाबंधन सणानिमित्त कनौसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थिनींतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला। रक्षाबंधन सणानिमित्त कनौसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थिनींतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला। या निरागस मुलींनी जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर खराच होतो एकही धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत म्हणत हातात राखीचे तबत घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी बांधवांचे औक्षण केले, तेव्हा जिल्हा परिषदेतील वातावरण आपुलकीने भारले गेले होते। मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्याकडून विद्यार्थिनींना भेटवस्तूही देण्यात आली। कनौसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या सुपिरियर सिस्टर रोजी, मुख्याध्यापिका सिस्टर मेरी डिसूजा, उपमुख्याध्यापिका सिस्टर सारिका यांच्या पुढाकाराने सदरचा उपक्रम राबवण्यात आला। समाजातील शासकीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंध दृढ करणारा एक अविस्मरणीय क्षण हा ठरला। कनौसा विद्यालयातर्फे आम्ही इथं मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तसेच येथील कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यासाठी इथं आलो आहोत आणि प्रेम, बंधुता, आपुलकी याचा प्रसार व्हावा या निमित्ताने आम्ही इथं एकत्रित आलो आहोत। थँक्यू। काय नाव मॅडम? शबाना पठाण, उपशिक्षिका शबाना पठाण। मंजूर लेआउट मधील अर्धा प्लॉट खरेदी खत नोंदणी करून घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे मोहम्मद माजिद अन्सारी यांनी साहेब जिल्हा निबंधक यांना निवेदनाद्वारे केली आहे। मंजूर लेआउट मधील बकळ प्लॉटचा अर्धा भाग विक्रीचे खरेदी खत नोंदणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे मोहम्मद माजिद अन्सारी यांनी सहाय्यक जिल्हा निबंधक यांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की आमचे धुळे जिल्ह्यामध्ये सब रजिस्ट्रार हे मंजूर लेआउट मधील अर्ध्या प्लॉटची खरेदी खत नोंदणी करून देण्यास टाळाटाळ करीत असून त्यामध्ये गरीब व गरजू नागरिकांना अत्यंत अडचणीचे होत आहे। यापूर्वी अर्धा प्लॉटचे खरेदी खत नोंदणी होत होते, परंतु आताच नवीन कोणताही कायदा आलेला नसून देखील सदर अर्धा प्लॉटची खरेदी खत करून देण्यास नकार देण्यात येत आहे। तरी महाशयांना विनंती की मंजूर लेआउट मधील अर्धा प्लॉट खरेदी खत नोंदणीस कोणती अडचण येऊ नये या बाबतीत योग्य ती कारवाई करून आम्हा शहरातील सर्व गरीब नागरिकांना न्याय द्यावा व अडवणुकीपासून मुक्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी माजिद अहमद हारून अन्सारी, इरफान शेख, शरीफ शेख, रमजान शेख, अख्तर शाह, जुबेर खाटिक आदि उपस्थित होते। हम लोग यहाँ मैडम के पास में एक निवेदन लेके आए थे। टुकड़ा खरीदी अभी कुछ दिनों से बंद है, अचानक से बंद होगी। तो टुकड़ा खरीदी चालू थी, कुछ वजह से लोग ने टुकड़ा खरीदी बिक्री करना बंद कर दिए, लेकिन जिसकी वजह से गरीब लोगों को बहुत ज़्यादा तकलीफ हो रही है।
अभी एक घर में 4 टुकड़े 4 भाई लोग हैं, अगर उसको कोई ज़रूरत पड़ेगी प्लॉट बेचने की पड़ रही है तो उसका प्लॉट खरीदी कोई नहीं कर रहा है, क्योंकि यहाँ खरीदी बिक्री बंद कर दी है मैडम ने। अब उसके जब पैसा आएगा तो वो घर की ज़रूरत पूरी करेगा, शादी करेगा, दवा खाने में इस्तेमाल करेगा। आज ऐसी परिस्थिति है लोगों की कि अपने धुलिया शहर में एकदम मंदी का माहौल छा गया है, सिर्फ इसके लिए कि लोगों के पास में पैसा आ नहीं रहा है। 1-2 लाख का एक आदमी के पास में अगर टुकड़ा है, उसके पास में वही प्रॉपर्टी, उसके अलावा कोई प्रॉपर्टी नहीं है। अगर वो भी लोगों को खरीदना बंद कर दिए तो वो आदमी कहाँ जाएगा? रोड पे आएगा, वो चोरी की तरफ मुतवज्जे हो जाएगा। तो अगर सरकार को अपने हिंदुस्तान को बचाना है शोर शमार से, तो ये खरीदी अगर चालू हो गई तो इसमें महसूल खाते का भी फ़ायदा है और लोगों का भी फ़ायदा है। बस ये विनंती लेके हम कलेक्टर साहब और निबंधक साहब के पास में आए थे, उन्होंने आश्वासन दिया है कि जल्द से जल्द खरीदी शुरू हो जाएगी। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्हा व तालुका क्रीडा संकुलातील मैदानांचा वापर धार्मिक किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी न करण्याची मागणी। चिमठाणे येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे ग्रामस्थांना 1100 रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्न। सेवानिवृत्तीपूर्वी व निवृत्तीनंतर छळणाऱ्या एसटी महामंडळातील दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा। कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थिनींतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा। आणि मंजूर लेआउटमधील अर्धा प्लॉट खरेदी खत नोंदणी करून घेण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।